ऑपरेशन सिंदूर बद्दल आपण अपडेट्स घेत आहोत। कालपासूनच आपण या अपडेट्स घेत आहोत आणि याबद्दलच महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। अगदी जम्मू काश्मीरच्या सांबामध्ये कृपा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा मोठा प्रयत्न बीएसएफनं आता उडवून लावलेला आहे, हाणून पाडलेला आहे। बीएसएफनं सांबा भागातील 7 दहशतवाद्यांचा खात्मा केलेला आहे। 12 दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात होते, मात्र बीएसएफनं त्यांना तिथेच ठेचून काढलेला आहे। त्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावलाय। तर भारताच्या प्रतिहल्ल्यांना 5 दहशतवादी पळूनही गेल्याची माहिती मिळतेय। दरम्यान या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बीएसएफनं आता जारी केलाय। जेव्हा पाकिस्ताननी हे संध्याकाळच्या वेळेला दुस्साहस केलं आणि सायमल्टेनियसली अटॅक केले नॉर्थ टू वेस्टर्न बॉर्डरवरती, म्हणजे जसं आपण पाहिलं जितके पण JNK मधले जे बॉर्डर डिस्ट्रिक्ट्स आहेत, जर का नॉर्थ पासून साऊथ पकडलं आपण तर कुपवाडा, बारामुला, पुंछ, राजौरी, जम्मू, कठुआ, सांबा हे सगळ्या ठिकाणावरती त्यांनी हल्ले केले। तिथले लोक हे हार्डन्ड आहेत, त्यांच्याकडे सिव्हिल डिफेन्सचं ट्रेनिंग आहे, त्यांच्याकडे बंकर्स आहेत। त्याच्यामुळे तुम्ही पाहिलं की जितकं नुकसान व्हायला पाहिजे अजिबात झालं नाहीये। जे नुकसान झालंय ते शेलिंगमुळे झालंय, ज्याच्यामध्ये की इमिजिएट लेवलला ते फायरिंग होतात आणि भारत त्या शेलिंगचं तितक्याच जोराने आणि तीव्र गतीने त्यांना रिप्लाय करतोय आणि पाकिस्तानला पण खूप नुकसान पोहोचवलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।